विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आता पाठ 9 वारली चित्रकला हा पाठ बघणार आहोत. बघा, माणसाचं जीवन हे अतिशय धकाधकीचं असतं आणि अशाही या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस जगण्यासाठी संघर्ष करत असताना आपल्या काही कला पण जोपासत असतो. असंच आपल्या प्राचीन काळात आदिवासी समाजाने वारली चित्रकला निर्माण केली, जोपासली आणि ह्या वारली चित्रकलेबद्दल आपण या 9व्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. वारली ही काय आहे? एक प्रकारची चित्रकला आहे. चित्रकलेचं नाव आहे आणि ही आदिवासींची चित्रकला आहे. आता आपण पाठाकडे वळू. हा जो पाठ आहे हा डॉक्टर गोविंद गारे यांनी लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1939 साली झाला आणि मृत्यू झाला 2006 मध्ये. ते एक व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी लेखन प्रसिद्ध आहेत त्यांचे. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे. तर ही जी वारली चित्रकला आहे, या वारली चित्रकलेमध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसतात. एक आहे निसर्गातल्या चित्रांचा त्याच्यात समावेश आहे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन ही कला आपल्याला देते. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला ही आपल्या महाराष्ट्र राज्यातलीच कला आहे आणि ही एक आदिवासी चित्रकला आहे. तिचं नाव आहे वारली. चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. इथे प्रश्न दिलेला आहे, गायन कला, नृत्य कला व चित्रकला यासारख्या कलातून आपल्याला आनंद मिळतो. यासारखी कोणती कला जोपासावी असे तुम्हाला वाटते का ते लिहा. आता आपण प्रत्यक्ष पाठाचं वाचन करू आणि पाठ समजून घेऊ. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त, नागरी म्हणजे शहरी, नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, परंपरागत म्हणजे खूप आधीपासून जुने, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार आणि जे दैनंदिन जीवनातले जे सहज जे साहित्य आहे, सामान आहे, त्यातूनच उत्स्फूर्त अचानक झालेला आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. हे बघा, इथे आदिवासी चित्रकलेचा एक नमुना, वारली चित्रकलेचा एक नमुना दिलेला आहे. इथे सगळे जो समाज आहे हा अतिशय आनंदाने नाचगान करत आहे आणि निसर्गातलेच चित्र जास्तीत जास्त इथं काढलेले आहेत. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीवकाम, मुखवटे, मृणमूर्ती, मृण म्हणजे मातीच्या मूर्ती, धातुकाम, धातूपासून बनवलेल्या मूर्ती, पाषाण मूर्ती म्हणजे दगडापासून बनवलेल्या मूर्ती, वाद्य म्हणजे वाजवण्याचे जे साहित्य आहे त्याला आपण वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आदिम कलेची मुळं बीज वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. इथे आदिम म्हणजे मूळचा, पहिला. तर हे जे आदिवासी समाज आहे हा आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात आधीचा समाज आहे. आदिम कलेची मुळं म्हणजे सगळ्यात पहिली जी कला निर्माण झाली त्या कलेची बीजं कुठं आहे म्हणते वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यांतील घराच्या कुडावर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्र काढलेली असतात आणि विशेष करून ही वारली चित्रकलेचं जे चित्र आहे ते कुठे छोट्या छोट्या पाड्यावर कुठे काढले राहते, कुडांवर किंवा भिंतीवर, म्हणजे
हे भित्तिचित्र जास्त आहे, भिंतीवर काढलेली असतात आणि त्यांचा आकार कोणता असतो, चौकोन किंवा त्रिकोणाकृती जास्त चित्र असतात. अनेक चित्र काढलेली वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. तर या चित्रकलेमध्ये आपल्याला काय काय दिसते, तर ज्या त्यांच्या जुन्या परंपरा आहे, सण उत्सव आहे आणि निसर्गातील जास्तीत जास्त घटक आपल्याला या चित्रकलेत दिसतात. त्यामुळे वारली चित्रकलेत धार्मिक विधी, आता ही जी चित्रकला आहे यात कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला दिसून येतात ते इथं सांगितलेलं आहे. धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन व लोकजीवन चितारलेले दिसते. म्हणजे आपल्या आजूबाजूचं सहज जे जीवन आहे, आपण जे जीवन जगतो रोज, तेच त्या चित्रात आपल्याला दिसतात. त्यात आजूबाजूचा परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. इथे पहा, भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवर जे चित्र काढतात त्याला आपण भित्तिचित्रे. तर हे वारली जी चित्रकला ही जास्तीत जास्त भिंतीवर काढलेली आहे, भित्तिचित्र आहे. आणि या चित्रकलेचे विषय इथं दिलेले आहे. काय आहे, पशुपक्षी काढतात, वृक्षवेली, नदी नाले, डोंगर, पहाड, म्हणजे निसर्गातल्या घटना जास्तीत जास्त या चित्रात प्रतिबिंबित होतात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. जर आपल्याला या वारली चित्रकलेबद्दल आणखी माहिती हवी असेल तर इथं लेखक काय सांगतो की या लोकांच्या वस्त्यावर फिरावं आणि त्यांच्यासोबत बोलावं लागते, तर आपल्या त्यांच्यामध्ये जी कला आहे ती माहीत पडते. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. हे जे चित्र आहे आता आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे, हे खूप महान पेंटरनं काढलेले चित्र आहे असं वाटत नाही. असं वाटते की एखाद्या लहान मुलानंच हे सोपे सोपे चित्र काढलेले आहेत. आणि हे चित्र काढण्यासाठी काय वापरतात ते, तर तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली. आणि आता आपण कसं पेन किंवा पेन्सिलनं चित्र काढतो, पण ते ज्या बांबूच्या काड्या होत्या त्यांनी काढत होते आणि पांढरी शुभ्र चित्र असायची त्यांची. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. आणि जे तुम्हाला इथे आकार दिसतात असेच बहुतेक करून त्यांचे चित्र आहेत. तर हे सगळे कुठून, निसर्गातून प्रेरणा घेऊन केलेले आहेत. जसं आता बघा, चंद्र आहे, तारे आहे, झाडं आहे, तर हे सगळे निसर्गातले घटक, तोरणं आहे, प्राणी आहे, तर हे सगळे निसर्गातूनच प्रेरणा घेऊन त्यांचे चित्र त्यांनी काढलेले आहे. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. तर त्या वारली चित्रकलेत त्यांनी विशिष्ट निरीक्षण करून आणि आपली कल्पना वापरून काढलेलं आहे. रेषा खूप प्रमाणबद्ध नाही, पण निरीक्षण आणि कल्पनाशक्ती वापरलेली आहे. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना, म्हणजे कोणतेही चित्रकलेचा क्लास त्यांनी लावलेला नाही, तरी सुद्धा चित्रकलेचा क्लास लावलेला नसताना किंवा शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नसताना सुद्धा अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात कशी, असा प्रश्न आपल्याला सुद्धा पडतो. असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर, म्हणजे आता हे जर चित्र आपण बघितलं तर याच्यामध्ये कमीत कमी रंग वापरलेला आहे. बघा, पांढरेच तांदळाच्या पिठामध्ये पाणी टाकून बांबूच्या साहाय्याने काढलेले हे चित्र आहे. रंगाचा वापर अतिशय कमी केलेला आहे. रंगाचा अतिशय कमी वापर, आता तांदळाचं पीठ, गेरू, काजळी, आणि हे रंग म्हणून कोणत्या वस्तू वापरतात, तांदळाचं पीठ वापरतात, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाही. आपण काय करतो, पहिल्यांदा स्केच करतो आणि त्यानंतर चित्र काढतो, पण तेही करत नाही. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. म्हणजे अगदी स्वतःला सुचतील, स्फुरतील असे नैसर्गिक पद्धतीने ते चित्र काढतात. आता हे चित्रचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, एकदम साधेसुधे चित्र आहे. जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचं काढलेलं चित्र आहे. आणि रंग कोणते वापरतात, जे घरी हळद आहे, कुंकू आहे, गेरू आहे,
झाडांचा पाला आहे, फुलं आहे, चीक आहे, यापासूनच ते रंग तयार करतात. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. म्हणजे रोज जे भांडे ते वापरतात किंवा रोज ज्या वस्तूशी त्यांचा संबंध येतो ते त्रिकोणी, चौकोनी, वर्तुळाकार असतात. त्यामुळे त्यांच्या चित्रातही ते आपल्याला दिसतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर, आणि त्यांचं शरीर म्हणजे माणसाचं हे अशा प्रकारचं शरीर ते काढतात. झालं असं. तर ते रेषा जर दिसेल तर समजा ती काय आहे, शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. म्हणजे तो जेव्हा झाड काढतो तेव्हा पहिले मुळं काढतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. तर हे जेव्हा चित्र काढतात तेव्हा पहिले झाडाचे मुळं काढतात आणि मग झाड काढत नेतात. आपल्याकडले जे चित्रकार आहे ते काय करतात, तर पहिले झाडाचा वरचा भाग काढतात आणि नंतर खाली खाली त्याचे मुळं काढतात. तर यामागं त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे वारली चित्रकारितेचा, की जेव्हा आपण पहिल्यांदा असे मुळं काढतो तर ते काय आहे, जीवनातला नकारात्मक भाग आहे, मृत्यूकडे नेणारा भाग आहे, आणि हळूहळू जेव्हा आपण वर जातो तेव्हा जीवनाचा विकास होतो. तर म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की चित्र काढताना ते आपण झाड काढताना पहिले मुळं काढले पाहिजे, त्यानंतर वरचा भाग काढला पाहिजे. ते सकारात्मक चिन्ह आहे. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. आताही जर तुम्ही ग्रामीण भागात गेले तर लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव टाकला जातो, आणि आदिवासीच नाही तर इतरही समाजाचे लोक आपल्या भिंतीवर चित्र असे काढत असतात. खेड्यामध्ये आजही ही प्रथा आपल्याला दिसते. धवलेरी, इथे धवलेरी शब्द पहा. धवलेरी म्हणजे ज्या स्त्रीचा पती मरण पावला अशी विधवा स्त्री, ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. आता आपण बघतो बघा किती हे सुधारलेले आदिवासी समाज होते. आपल्याकडे हिंदू समाजात काय आहे प्रथा, की जर एक विधवा स्त्री असेल तर तिला बहुतेक करून आपण पूजेचा अधिकारही नाकारतो, पण आदिवासी समाजामध्ये तिला पुरोहित समजल्या जाते, म्हणजे पूजा करणारी. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जुन्या प्रथेनुसार पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतो. हे जे चित्र काय ते भौमितिक आकार, जसं त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, चौकोन आहे. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल घेतला. निसर्गातूनच ते चित्रकला शिकले. चंद्राचा आकार पाहिला आणि त्यांनी त्याच्यातून काय गोल काढणे शिकला. पानाच्या आकारातून त्यानं त्रिकोण, अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले. चंद्राच्या ज्या कला असतात अशा पद्धतीचा चंद्र असा वाढत जात असतो, तर त्या पद्धतीने त्यानं काय केलं, अर्धवर्तुळ शिकला. आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. म्हणजे पहिल्यांदाच आपण सांगितल्याप्रमाणे निसर्गातले ज्या ज्या वस्तू आहेत त्यातूनच ते आकार शिकले. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्यांची कला विचार करण्यासारखी आहे. म्हणजे निसर्गातूनच वारली समाज चित्रकला शिकला, तिथून त्यांनी आकार ग्रहण केले आणि ते आकार त्यांच्या चित्रात प्रतिबिंबित होत असतात. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. म्हणजे ही चित्रकला लोकांना इतकी आवडली की आता ती सर्वत्र झालेली आहे. समाजातले इतरही लोक त्याचा वापर करतात. आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट,
चादरी, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटली आहे. म्हणजे महाराष्ट्रात ही वारली चित्रकला जन्माला आली, पण आता ती बाहेर देशातही गेलेली आहे, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आहे आणि परदेशात सुद्धा या वारली चित्रकलेला सन्मान मिळालेला आहे. आणि आता टी शर्टवर, साडीवर, कुर्ता, बेडशीट या सगळ्याच ठिकाणी वारली चित्रकलेचे चित्र आपल्याला दिसतात. अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असा पाठ आज आपण शिकलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी आपल्या मित्रांना शेअर करावा, लाईक करा, कमेंट करा आणि हो, माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लाल रंगाचं बटन आहे सबस्क्राईबचं, ते आपण दाबा आणि घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे यानंतर जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे आधीच माहीत पडतील. तर हा पाठ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आपण हा पाठ बघितल्याबद्दल, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.